शिरपूर तालुका पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक रोखत कंटेनर जप्त केला आहे। या प्रकरणी परप्रांतीय चालकाला बेड्या ठोकत वाहनातील 18,60,000ची प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आली। शिरपूर महामार्गावरील ओम साईराम ढाब्याजवळ 3 जानेवारी 2025 रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली। शिरपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील ओम साईराम ढाब्याजवळ कंटेनर हा संशयास्पद स्थितीत उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले। शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता पथकाने कारवाई करत वाहनाची तपासणी केली असता 18,60,000 रुपये किमतीची कागदी खोक्यात आणि गोणीत पॅक हंस छाप तंबाखू आढळली। तसेच 15 लाख रुपये किमतीचा कंटेनर जप्त करण्यात आला आहे। कंटेनर चालक साऊथ फरमीन खान राहणार अलवर राजस्थान यास अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक सुनील वसावे, हवालदार संतोष पाटील, हवालदार संदीप ठाकरे, कॉन्स्टेबल योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर, जयेश मोरे, सुनील पवार, भूषण पाटील, चालक अल्ताफ मिर्झा, धनराज गोपाल, इसरार फारुकी, सागर कासार आदींच्या पथकाने केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक अजय भरसट, शिरपूर।